सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन येथे नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडातून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांचे दागिने, महागडी 2 घड्याळे व डेबिट कार्ड चोरट्यांनी लंपास केले। मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली। या प्रकरणी प्रमोद राजेंद्र हलबुर्गी यांनी सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली आहे। मंगळवारी सायंकाळी 6:15 वाजता विवाह असल्याने फिर्यादी 6 वाजता हेरिटेज लॉन येथे आले। पत्नी व मुलीला यायला उशीर झाला आणि त्या दोघी पाहुण्याच्या सुमारास विवाहस्थळी पोहोचल्या। त्यांच्याजवळ एक बॅग होती। बॅगेत दागिने, घड्याळ व विविध बँकाचे डेबिट कार्ड होते। वधूवरांना भेटून आल्यावर समोरील सोफ्यावर ते बसले। दागिने असलेल्या बॅगेवर लहान मुलींची मिनी पर्स ठेवली होती आणि नातेवाईकांना भेटायला गेले। रात्री 9 वाजता बॅग पाहिली, त्यावेळी ठेवलेल्या ठिकाणी बॅग होती। त्यानंतर ते दोघे फोटो काढायला गेले आणि 9:30 वाजता सोफ्यावरील बॅग पाहिली तर लहान मुलींची बॅग होती। दागिने ठेवलेली बॅग त्या ठिकाणी नव्हती। इतरत्र शोध घेतला, विचारणा केली, पण कोणाकडेच बॅग सापडली नाही। त्यानंतर तातडीने प्रमोद हलबुर्गी यांनी पोलिसात धाव घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे चोरट्याचा शोध सुरू आहे।